नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तसेच त्यांना धन्यवाद देते जे माझे व्हिडिओ नेहमी पाहतात आणि मला अधिकाधिक प्रोत्साहित करतात. तर चला, मी आज तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहे जी घटना आपल्याला बरंच काही सांगून जाईल. तर थोडंसं याच्यात गोष्टीरूप थोडीशी काल्पनिकता आणि थोडंसं वास्तव असं संमिश्र सांगणार आहे. तर दोन लोक एका जंगलात एका कुटीत राहणाऱ्या साधूकडे जातात. तर तो साधू इतकी सिद्धी प्राप्त केलेला असतो, इतकी सिद्धी त्याला प्राप्त झालेली असते की रात्रीच्या वेळी तो देवाशी थेट संवाद साधायचा आणि तो देवाशी बोलायचा. तर हे ऐकून दोन लोक त्याला भेटायला येतात. एक असतो तो म्हणजे खूप गरीब असतो, खूप गरीब असतो. त्याची परिस्थिती अशी असते की फक्त त्याच्याकडे एक छोटंसं घर असतं आणि काम करून तो 2 वेळेचं जेवायचा आणि आपल्या कुटुंबाला जगवायचा. त्याला अगदी व्यवस्थित कपडे नव्हते, गरजेपुरतं त्याला मिळायचं, पण तो श्रीमंत नव्हता. पण दुसरा जो माणूस होता तो अतिशय श्रीमंत होता, अतिशय श्रीमंत होता. आता हा एकदम गरीब आणि एकदम श्रीमंत हे दोघं त्या साधूंना भेटायला गेले. साधूंनी त्यांना विचारलं, तुम्ही का आलाय, तुम्हाला काय म्हणजे कसली अडचण आहे, कशासाठी आलाय. शक्यतो लोक देवाकडं अडचणीसाठी जातात. मग ठीक आहे म्हटले. मग तो श्रीमंत होता, तो म्हणाला, साधू महाराज नमस्कार, काही करा म्हटले, आणि आज रात्री देव तुम्हाला भेटायला आला की तुम्ही त्याला एक गोष्ट सांगा की म्हणावं, अरे किती देतोयस मला, एवढा पैसा, इतका पैसा, ह्या पैशाचं मी करू काय. बरं, दानधर्म केला, आज कुणाला 100 रुपये दिले की दुसऱ्या दिवशी मला 10,000 रुपये मिळतात. जरा कुणाची गरज केली, मदत केली की परत दुप्पट, तिप्पट, 10 पट, 20 पट, 100 पटीनं पैसे माझ्याकडे आहेत. म्हणजे संपतच नाही माझा स्टॉक. साधू म्हणले, ठीक विचारतो. तर दुसऱ्या माणसाला म्हणले, तुझा काय प्रश्न आहे. तर तो म्हणाला, अहो म्हटला, मी रात्रंदिवस काम करतोय, मरतोय. माझ्या मुलाबाळांच्यासाठी मला उजडलेलं कळत नाही आणि मावळलेलं कळत नाही, आणि एवढं कष्ट करून पण देव मला काहीच देत नाही. आणि त्याला सांगा म्हणा मला थोडंफार देत जा म्हणून. ते काय म्हटले साधू. मग ते दोघं निघून गेली. संध्याकाळी साधू कुटीमध्ये झोपले आणि अंथरुणावर पडून त्यांनी देवाला प्रश्न विचारला की असं असं 2 माणसं आली आणि मगाचप्रमाणे आपण जे बोललो ते सगळं ते देवाशी बोलले. देव म्हणाले, ठीक आहे, जो श्रीमंत माणूस आहे त्याला माझा निरोप सांग की त्याला म्हणावं, तू माझ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं थांबव. तुझ्याकडं पैसा, धन, संपत्ती, मान सन्मान, प्रतिष्ठा येणं थांबेल. जो गरीब आहे त्याला सांग की तुला जे मी दिले त्याच्याकरता कृतज्ञता व्यक्त कर. देव गायब. दुसऱ्या दिवशी ती परत 2 जण आली, साधूंच्या समोर बसली आणि म्हणाली, बघा साधू महाराज, काय झालं, देव तुम्हाला काय म्हणाला. उत्सुकतेपोटी जो श्रीमंत होता त्याला म्हणाले साधू की तू देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं थांबव. आणि जो गरीब होता त्याला म्हणाले की तुला जे देवानं दिले त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सुरू कर. तर बघा म्हटले, तुम्ही काय करताय ते. तर जो श्रीमंत व्यक्ती होता तो म्हटला, मी देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं थांबवूच शकत नाही. कसं थांबवणार सांगा म्हटले. मला देवानं जे दिलं, हे सगळं आकाश, ही हवा, इथलं ऑक्सिजन, इथं मिळणारी फळं, इथं असणारं गुरुत्वाकर्षण, सगळं मला इतकं फुकट दिलं. शिवाय मला छान बुद्धी दिली आणि जेणेकरून मी लोकांना मदत करू शकतो, आणि सगळं मला देवानं दिलं, आणि तुम्ही काय म्हणता कृतज्ञता व्यक्त करायचं थांबू. साधू म्हणाले, हो, मग ते जर तुला जमत नसेल तर देव जे देतोय ते तू सत्कार्यासाठी वापरत जा. तुझ्याकडे येईल ते सर्व काही तुला परत 10 पटीनं, 20 पटीनं, 100 पटीनं मिळतच राहणार. ठीक आहे, पण तू देवाचा आवडता आहेस, त्यामुळे देव तुला द्यायला कधी कमी पडणार नाही. आता जो गरीब होता
त्याला पण साधून म्हणाले की चल तू आजपासून कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात कर. जर तुला पाण्याचा एक घोट जरी प्यायचा असेल तर देवाला म्हण की हा तूच दिलेस, कारण हे पाणी तू निर्माण केलेस. सदा श्वास घ्यायचा असेल तरी देखील देवाला म्हण की देवा हे ऑक्सिजन तू दिलेस म्हणून मी जिवंत आहे. जमिनीवर चालायला लागलास तर तू देवाला सांग की गुरुत्वाकर्षण तू दिलेस म्हणून मी स्थिरपणे या जमिनीवर वावरू शकतो, फिरू शकतो, जेणेकरून तू मला बॅलन्स केलेस. तर भरपूर गोष्टी आहेत. आणि तुझ्या गरिबीविषयी म्हणशील तर देवाला सांग की 2 वेळचं अन्न मी तुझ्यामुळे जेवतोय आणि तू मला डोक्यावर छत दिलेस, जेवणानंतर प्यायला पाणी दिलेस, तहान लागेपर्यंत तडफडेपर्यंत माझा जीव जाईपर्यंत मला पाणी मिळणार नाही अशी माझी अजिबात अवस्था नाही. मला जेव्हा गरज लागेल तेव्हा पाणी मिळतं, मला पुरेसे कपडे मिळतात, थंडीत मी माझं संरक्षण करू शकतो, पावसात मी माझं संरक्षण करू शकतो, उन्हात पण करू शकतो. बोल म्हणे. तर तो गरीब माणूस म्हणाला मी का बोलू म्हणे, मला इतकं गरीब ठेवले आणि मला माहीतच नाही म्हटले कोण तुमचा देव, काय तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. म्हटलं मी कधीच कृतज्ञ राहणार नाही. आणि तो निघून गेला. आता गोष्ट इथं संपली. तर हा सगळा इतिहास वृत्तांत सांगण्यामागचा हेतू हाच आहे की जे दिले ना त्याप्रती आपण किमान झोपताना 10 गोष्टी अशा निवडा की ज्या तुम्हाला दिवसभरात मिळाल्यात, ज्यामुळे तुम्ही जिवंत आहात. आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा, पुरेसं आणि पौष्टिक अन्न दिले त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा, राहायला घर दिले त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा, पुरेसा पैसा मिळाला त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या आयुष्यात संकट आली तर ती दूर होतात आणि नवीन मार्ग सापडतात त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. आता थंडी चालू आहे, थंडीत मला उबदार अंथरूण मिळाले याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. मला पुरेसं पाणी मिळतं याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. मला पुरेसं ऑक्सिजन मिळतं याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. गुरुत्वाकर्षणाविषयी कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला बसायला समजा जेवायला टेबल आहे तर त्याविषयी देखील कृतज्ञता व्यक्त करा. केस विंचरायला कंगवा आहे, तोंड कसं दिसतंय माझं आज काय आहे हे बघण्यासाठी छोटासा का होईना पण आरसा आहे, त्याविषयी देखील कृतज्ञता व्यक्त करा. प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञ राहायला शिका. आणि बघा तुम्हाला कुठल्याही मूर्तीजवळ जाऊन हात जोडण्याची गरजच पडणार नाही. तुम्हाला अनेक गोष्टी सहजपणे मिळू लागतात. आणि ही कृतज्ञता आपण वारंवार व्यक्त करायला हवी. ना की कुठल्या तोडग्यात, ना की कुठली अंगठी, ना की कुठला हातात बांधायचा दोरा, गळ्यात घालायचे ताईत, गंडे, उतारे, ज्याला रिच्युअल्स हा शब्द आहे आधुनिक युगात. तर हे सगळे रिच्युअल्स बंद करा. सगळं तुमच्याच हातात आहे. आणि तुम्ही मागं मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी काही गोष्टी फॉलो करते, तर मी पण या गोष्टी फॉलो करते आणि हळूहळू माझ्यामध्ये भरपूर गोष्टींमध्ये बदल झाला आहे. तर मला माझ्या मनातलं सांगावंसं वाटलं एका गोष्टीद्वारे. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जाता जाता लाईक पण करून सांगा. धन्यवाद.